नमस्कार, मी डॉक्टर विनायक हिंगणे. मी एक फिजिशियन आहे आणि आरोग्य अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. आज आपण वजन कसं वाढवायचं आणि निरोगीपणे वजन कसं वाढवायचं याविषयी चर्चा करणार आहोत. वजन कमी असणे किंवा बारीक दिसणे हा एक खूप मोठा स्टिग्मा आपल्याकडे आहे. बऱ्याच लोकांच्या मनात न्यूनगंड असतो बारीक दिसण्याविषयी आणि त्यामुळे तरुण मुलं असतील, किशोरवयीन मुलं असतील किंवा लहान मुलांचे आईवडील असतील, त्यांच्या मनात खूप मोठी भीती बारीक दिसण्याविषयी असते. तर आज आपण ह्याविषयीच थोडक्यात चर्चा करणार आहोत. वजन वाढवण्यापूर्वी खरंच कोणाला वजन वाढवण्याची गरज असते हे बघणं आपल्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक बारीक व्यक्तीला, प्रत्येक कृश व्यक्तीला जाड होण्याची गरज नसते. प्रत्येक बारीक व्यक्ती ही अशक्त आहे आणि आजारी आहे असं नाही. बहुतांश बारीक लोक ज्यांची वाढ पूर्ण झालेली आहे आणि दिसायला बारीक आहेत, हे बहुतांश लोक खरं तर निरोगी असतात. आपल्याकडे बऱ्याच लोकांची जी ठेवण आहे ही बारीक असते. तर बारीक असणं म्हणजे अशक्त असणे नव्हे. जर एखादी व्यक्ती बारीक दिसत असेल पण त्यांचं वजन, पोटाचा घेर हा सामान्य पातळीमध्ये असेल, त्यांना कुठलाही शारीरिक त्रास नसेल, त्यांची शारीरिक क्षमता म्हणजे स्टॅमिना चांगला असेल, त्यांना कुठलाही आजार नसेल आणि ते आपलं काम, आपले खेळ, रोजचं जे काम असतं हे नीट करू शकत असतील, तर अशा व्यक्तीला ती बारीक दिसत असली तरीही वजन वाढवण्याची खरं तर गरज नसते. वजन वाढवताना जर आपण लठ्ठ झालो, चरबीचा साठा आपल्या शरीरामध्ये वाढला, तर आपण आजारी पडण्याचे आणि जीवनशैलीचे आजार होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून वजन वाढवताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण लठ्ठ होत नाहीये ना, आपल्या शरीराच्या मानाने चरबीचं प्रमाण आपल्या शरीरात खूप जास्त वाढत नाहीये ना, याच्याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज असते. बऱ्याच लोकांना काहीतरी आजार असतात, त्यांना त्रास असतात आणि हे लोक बारीक होतात किंवा त्यांचं वजन कमी होतं, तर अशा लोकांना मात्र वजन वाढवण्याची गरज असते. तर म्हणून जर तुम्हाला कुठला त्रास असेल, शारीरिक क्षमता म्हणजे तुमचा स्टॅमिना कमी झाला असेल, तुमचे रोजची कामं करताना तुम्हाला त्रास होत असेल, लवकर थकवा येत असेल किंवा कुठल्याही कमतरतेची लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील, जीवनसत्वांच्या कमतरतेची लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असेल, तर मात्र अशा वेळेस त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य निदान करण्याची आपल्याला गरज असते. तर हे खूप साधं आणि सोपं गणित आहे की जर तुम्हाला कुठला त्रास असेल, आजार असेल, तर तुम्हाला वजन वाढवण्याची गरज असू शकते. पण जर तुम्हाला कुठलाही त्रास नसेल, तर तुम्ही बारीक दिसत असाल, तर तरीही तुम्हाला वजन वाढवण्याची गरज नसते. तर याच्यासाठी तुमचे जे डॉक्टर आहेत, हे डॉक्टर खूप छान प्रकारे तुमची मदत करू शकतात. तुमची शारीरिक तपासणी, काही आरोग्याच्या तपासण्या करून तुम्हाला योग्य असा सल्ला देऊ शकतात. आता ज्यांना वजन वाढवायचं आहे, काही लोकांना सुदृढ दिसण्यासाठी त्यांना वजन वाढवायचं असतं, काही लोकांना कुपोषित असतात, त्यांना काही पोषक द्रव्यांची कमतरता असते किंवा काही लोक आजारी असतात, या सगळ्यांना वजन वाढवायचं असतं. तर हे निरोगी पद्धतीने कसं वाढवता येईल याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया. आपल्याला आहार, व्यायाम, झोप ह्या 3 गोष्टींवर खूप मोठा भर देण्याची गरज असते. एखाद्या व्यक्तीला जर कुठला आजार असेल, तर तो आजार बरा केल्यानंतर आपोआपच त्या व्यक्तीचं वजन वाढतं. त्यामुळे जर तुमचं कुठल्या आजारामुळे वजन कमी झालं असेल, तर त्या आजाराचा योग्य उपचार करणे हा वजन वाढवण्याचा पहिला महत्त्वाचा उपाय आहे. पण जर तुम्हाला कुठलाही आजार नसेल, तर आपल्याला आहार, व्यायाम आणि झोप या 3 गोष्टींवर फार मोठं लक्ष देण्याची गरज आहे. आहारामध्ये आपल्याला निरोगी आणि संतुलित आहार घेणं फार महत्त्वाचं आहे. संतुलित आहार कसा दिसतो हे आपण बघूया. संतुलित आहारामध्ये कर्बोदकं हे 30 ते 40% आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला भाजीपाला आणि फळं ही सुद्धा त्याच्यामध्ये दिसतात आहेत. एक 20 ते 25% प्रथिनं आपल्याला दिसतात आहेत आणि स्निग्ध पदार्थ कमी प्रमाणामध्ये याच्यामध्ये दिसतात आहेत. तर कर्बोदकं म्हणजे काय? तर कर्बोदकं म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी,
बटाटा ही जी तृणधान्य आहेत यांच्यापासून जे पिष्टमय पदार्थ आपल्याला मिळतात त्यांना आपण कर्बोदकं म्हणतो. याचं प्रमाण आपल्या साधारण भारतीय जेवणात कधीकधी खूप जास्त प्रमाणात असतं, पण त्याचं एक 40 ते 50% आपल्या पूर्ण आहारामध्ये ही कर्बोदकं असायला हवीत. एक 20 ते 25% प्रथिनं आपल्या शरीरामध्ये जायला हवीत आणि ही मांसाहार किंवा शाकाहार दोन्हीमधून मिळू शकतात. शाकाहारी लोकांनी न्यूनगंड बाळगण्याची खरं तर काहीच गरज नाही. शाकाहारामधून सुद्धा आपल्याला पुरेशी प्रथिनं मिळू शकतात. प्रोटीन्स आपल्याला डाळी, कडधान्य, बदाम, काजू किंवा तेलबिया ज्या असतात यांच्यामधून सुद्धा मिळतात. याच्याशिवाय दुग्धजन्य पदार्थांमधून सुद्धा आपल्याला प्रथिनं मिळत असतात. मांसाहारी लोकांना मासे, अंडी, मांस याच्यामधून सुद्धा प्रथिनं मिळत असतात. याच्यासोबतच जे स्निग्ध पदार्थ आहेत, तेल, तूप आणि चरबी ही काही प्रमाणात आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. भाजीपाला आणि फळं, बऱ्याच लोकांचा असा समज असतो की भाजीपाला आणि फळं ही वजन कमी करणाऱ्यांचा आहार आहे. खरं तर असं नाही आहे. निरोगी आहाराचा एक अविभाज्य घटक म्हणजे भाजीपाला आणि फळं. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ह्यांच्यामुळे आपलं आरोग्य, आपल्या आतडीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. जीवनसत्वांची कमतरता भरून निघायला मदत होते आणि वजन निरोगी टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा मदत होते. म्हणून असं संतुलित आहार जो आहे, हा संतुलित आहार सगळ्यांनी घेण्याची खरं तर गरज असते. आता याच्यामध्ये बरेचदा असं सुचवण्यात येतं, काही लोक सांगतात की जंक फूड भरपूर प्रमाणात खा म्हणजे तुमचं वजन वाढेल. काही लोक सांगतात की तळलेले तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खा म्हणजे वजन वाढेल. काही लोक सांगतात गोड जास्त प्रमाणात खा म्हणजे वजन वाढेल. काही लोक मांसाहारावर अतिशय जास्त भर देतात वजन वाढवण्यासाठी. आजकाल असं फॅडसुद्धा निघालं आहे की सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रोटीन शेक्स घ्यायचे आणि त्याच्यामुळे तुमचं वजन वाढायला मदत होईल. खरं तर असं एककल्ली प्रकारे वजन वाढवणं आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जंक फूड, तेलकट तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे किंवा शर्करा, साखर जास्त प्रमाणात खाणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. म्हणून वजन वाढवण्यासाठी संतुलन आहाराचा जर उपयोग केला तर तो फायद्याचा ठरतो. अशा वेळी आपल्याला वजन वाढण्यासाठी थोडा कालावधी लागला तरीही चालत असतो, पण झपाट्याने वजन वाढवण्यासाठी अयोग्य मार्गांचा उपयोग करू नये. यांनी आरोग्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आहारामध्ये आपल्याला काही जे हानिकारक घटक पदार्थ आहेत हे टाळणं सुद्धा बरेचदा आवश्यक ठरतं. उदाहरणार्थ, काही लोकांना चहा, कॉफी जास्त प्रमाणात घेण्याचं व्यसन असतं. काही लोकांना ठराविक पदार्थ खाण्याची सवय असते आणि इतर पदार्थ ते टाळतात. त्यामुळे अशा सवयी टाळून सर्वांगीण आहार घेणं, सगळं काही खाणं हे खूपदा महत्त्वाचं ठरत असतं. आता आहाराशिवाय आपल्याला व्यायामसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. या बाबतीत वजन निरोगीपणे वाढवण्यासाठी व्यायामाचा भाग जो आहे, वाटा जो आहे व्यायामाचा, हा खूप मोठा आहे. कारण वजन वाढवताना स्नायू आणि हाडं बळकट करून त्यांचं वजन वाढवणं आपल्याला खरं तर अपेक्षित असतं निरोगीपणे जेव्हा वजन वाढवायचं असतं तेव्हा. तर म्हणून व्यायाम, स्नायू आणि हाडं बळकट करणारे व्यायाम जे आहेत, उदाहरणार्थ जिममधले व्यायाम, वजन उचलण्याचे व्यायाम, याच्याशिवाय सौम्य प्रकारे जी योगाची आसनं असतात ही सुद्धा आपल्याला मसल्स मजबूत करण्यासाठी मदत करतात. म्हणून आसनं असतील, पीटीचे व्यायाम असतील, हे सुद्धा आपण करू शकतो. खेळ खूप महत्त्वाचे आहेत. खेळांनी सुद्धा आपल्याला मदत होऊ शकते. म्हणून तुम्हाला आवडेल आणि झेपेल असा व्यायाम, पण तो नियमितपणे करणं खूप आवश्यक आहे. याच्याशिवाय कार्डिओचे जे व्यायाम आहेत, धावणे, सायकल चालवणे, पोहणे, यांनी सुद्धा आपल्या शरीराला खूप मोठी मदत होते. पण लोकांचा असा एक गैरसमज आहे की धावल्यामुळे वजन कमी होतं. खरं तर असं नाही. आपल्या शरीराला मजबूत ठेवण्यासाठी, हृदय आणि फुफ्फुसाचं आरोग्य वाढवण्यासाठी आपल्याला जे कार्डिओचे व्यायाम आहेत हे करणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणून सगळ्याच प्रकारच्या व्यायामांचा अंतर्भाव आपण करायला हवा आणि तो नियमितपणे व्यायाम करायला हवा. फक्त खाऊन वजन वाढवणे हे दिसण्यासाठी चांगलं असू शकतं, पण आरोग्यासाठी कधीतरी ते धोकादायक सुद्धा ठरू शकतं. म्हणून व्यायाम नियमितपणे करणं हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. आपण व्यायाम करत असताना स्नायू मोठे होतात, त्यांचं वजन वाढतं, हाडांचं वजन वाढतं, पण हे हळूहळू वाढणारं वजन असतं. त्यामुळे आपल्याला लगेच एका आठवड्यात, एका महिन्यात आपल्याला फरक दिसणार नाही. पण जर आपण सातत्य याच्यामध्ये ठेवलं तर आपण निरोगीपणे आपलं वजन सामान्य करू शकतो आणि
आपण आरोग्याला मोठा फायदा करून घेऊ शकतो. याच्याशिवाय व्यसनं टाळणे हे खूप महत्त्वाचं आहे. व्यसनामुळे आरोग्याची खूप मोठी झीज घडत असते आणि वजनसुद्धा बऱ्याच लोकांचं कमी होतं. म्हणून व्यसनं टाळणे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. झोप आपल्यासाठी फार आवश्यक आहे. रात्रीची 8 तासाची सलग झोप प्रत्येकाने घ्यावी. लवकर झोपावे आणि लवकर उठावे. हे वजन वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी दोन्हीसाठी फायद्याचं असतं. वजन निरोगी करण्यासाठी झोप निरोगी असणं खूप आवश्यक आहे. याशिवाय जे संसर्गजन्य आजार आहेत जसं की इन्फ्लुएन्झा, फ्लू, वारंवार होणारा सर्दी पडसा याची लस मिळते. लस घेतल्यावर वारंवार आजारी पडणं आपलं कमी होतं आणि वजन टिकवून ठेवण्यासाठी मदत होते. म्हणून फ्लूची लस असेल, इन्फ्लुएन्झाची लस असेल, याच्याशिवाय टायफॉईडची लस मिळते. इतरसुद्धा प्रौढ व्यक्तींसाठी काही लसीकरणं उपलब्ध आहेत ज्यांनी आपलं वारंवार आजारी पडणं जे आहे ते कमी होतं आणि त्यामुळे आपलं वजन निरोगी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते. तर हे सगळे उपाय जर आपण केले तर निरोगीपणे आपण वजन वाढवू शकतो आणि आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर कोणी वजन वाढवावं, कशा पद्धतीने वाढवावं हे सगळं आपल्याला आज मी सांगितलेलं आहे. तर ह्या व्हिडिओचा एक मार्गदर्शिका म्हणून तुम्ही वापर करू शकता. पण तुमचं वजन हे योग्य आहे की नाही, कितपत तुमचं वजन वाढवणं योग्य ठरेल याचा सल्ला आपल्या डॉक्टरांशी आणि आहार तज्ज्ञांशी भेटून करणं खरं तर आवश्यक आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.